येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. नमस्कार, मी नितीन चव्हाण, 9 न्यूज मध्ये आपलं स्वागत. नाशिक शिक्षक पदवीधर लोकसंघाची निवडणूक आता चालू झालेली आहे. आपल्या समोर आहेत विवेक कोल्हे सर. विवेक कोल्हे सर, नमस्कार, 9 न्यूज मध्ये आपलं स्वागत. काय सांगाल सर, आता निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे. नाशिक शिक्षक पदवीधर संघामध्ये चौरंगी लढत आहेत, याबद्दल काय सांगाल आपण? निश्चितपणाने निवडणुकीचं रणधुमाळी चालू झालेली आहे आणि प्रतिसाद चांगला मिळत आहे शिक्षकांचा. मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये आम्ही बाजी मारू. आपल्या समोर दिग्गज उमेदवार उभे आहेत. दिग्गज उमेदवारांचे आव्हान आहे आपल्या समोर, याबद्दल आपण काय सांगाल? आपली काय प्रतिक्रिया असणार? दिग्गज उमेदवार हे शिक्षक मतदार ठरवत असतात आणि निकालानंतर ते स्पष्ट होईल असं मला वाटतं. या निवडणुकीत विधान परिषदेच्या आपल्याला जर संधी मिळाली तर आपण शिक्षकांचे पहिले प्रश्न कोणते मांडणार? जुनी पेन्शन योजना मोठा प्रश्न आहे. राजस्थान असेल, ओरिसा, हरियाणा या ठिकाणी लागू झाली, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात देखील लागू व्हावी याकरता अभ्यासपूर्व मांडणी सर्व विभागाला खाली असलेले सभागृहात असलेले आमदार या शिक्षक मतदारसंघामध्ये जेवढे तालुके आहेत तिथले आमदार त्यांना बरोबर घेऊन वरिष्ठ सभागृहामध्ये मी असेल, सतीशदादा तांबे असेल, इतर सहकाऱ्यांना बरोबर घेऊन हा तडीच नेण्याचा माझा पहिला प्रामाणिक प्रयत्न असेल. अंशतः अनुदान असेल, सरळ पोर्टल असेल, असे अनेक प्रश्न शिक्षकांचे प्रलंबित आहे आणि काही धोरणात्मक निर्णय प्रायव्हेटचे असतील, जे शिष्यवृत्ती असतील, हे वेळेवर त्याच शैक्षणिक वर्षात मिळाली पाहिजे, याच्यासाठी धोरण एक आखलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींकरता मी त्या ठिकाणी प्रश्न मांडणार आहेत. आपल्या समोर मोठे आव्हान आहे. संदीप गुळवे आहेत शिवसेनेचे, त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी महायुतीकडून किशोर दराडे आहेत. काय सांगाल आपण? निश्चितपणाने महायुतीकडून 2 उमेदवार आहे, किशोर दराडे असतील किंवा भावसार असतील. दोघांना EB फॉर्म त्यांच्या पक्षाने दिलेला आहे. महाविकास आघाडीकडूनही तिकीट मिळालेलं आहे. परंतु शिक्षकांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी राजकीय झालर किंवा जोडे बाजूला ठेवून जो स्वतःचं सरकार असेल किंवा विरोधकाचं असेल तुटून पडून त्या ठिकाणी प्रश्न मांडतील, अशाच उमेदवाराला शिक्षक निवडून देतील. आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण आमचा इतिहास इश्यू बेस्ड पॉलिटिक्स राहिलेला आहे. म्हणून विषयानं रूप राजकारण करत असताना आम्ही सत्तेत आहोत का विरोधात आहोत याचा परिणाम न करता आम्ही त्या ठिकाणी विषयाला वाचा फोडलेला आहे. आता देखील 2-3 महिन्यापूर्वी सरकार विरुद्ध मी एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर नेलं होतं. त्याच्यामुळे मला खात्री आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये आमचा विजय हा निश्चित होईल आणि शिक्षक एक अभ्यासू आणि त्यांचा प्रश्न सोडवणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देतील आणि ना की ज्यांच्यावर क्रिमिनल गुन्हे किंवा 420चे गुन्हे असे दाखल आहे अशा उमेदवाराला निश्चितपणाने ते नाकारतील अशी मला खात्री आहे. काल आपल्या साखर कारखान्यावर जी रेड झाली, यावर काय आपण खुलासा करणार? नाही, ते त्यांच्या अधिकारात राहून त्यांनी ती रेड केली. पुणे, सोलापूर, संभाजीनगर अनेक ठिकाणचे स्क्वॉड त्या ठिकाणी आले, परंतु मी प्रचारात व्यस्त होतो. कारण की 60 वर्षाची आमची परंपरा आहे. कुठलाही अनियमित कारभार आम्ही केलेला नाही, करत नाही आणि त्याच्या 16 तासाच्या चौकशी अंती मोठं असं काहीच त्रुटी त्या ठिकाणी सापडलेल्या नाही. परंतु जेवढी तत्परता त्या ठिकाणी दाखवली त्याच तत्परतेने विद्यमान आमदारांवर असलेले जे काही गुन्हे आहे त्याचाही छडा लावला पाहिजे. त्याच्यामध्ये भयंकर असा शिक्षकांच्याच खोट्या पगार काढून स्वतः त्याचा आर्थिक लाभ घेतल्याचा देखील गुन्हा त्यांच्यावर नोंद आहे. आणि पूर्वी एका मर्डरच्या केसमध्ये देखील त्यांना खालच्या कोर्टाकडून शिक्षा झाली होती आणि वरी अपील केल्यावर त्यांची सुटका झालेली आहे. 6 महिने जेलमध्ये राहिलेले आहे. असे अनेक स्कॉलरशिपचा देखील भ्रष्टाचाराचं तक्रारी काहींनी केलेल्या आहे. या सगळ्यांच्या चौकशी अति तातडीने करून
न्याय सर्वांसाठी सारखा आहे असं राज्य शासनाने सिद्ध करावं हीच माझी मागणी या निमित्ताने राहील. काय वाटतं या अगोदर माझ्या आमदारांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवलेत का? सध्या आपण प्रचार करत आहात, काही शिक्षकांच्या तक्रारी आहेत का आपल्याला? जर 6 वर्षाचा त्यांच्या कार्यकाळाचं अवलोकन केलं तर आपल्या असं लक्षात येईल की 5.5 वर्ष कोणाशीच त्यांनी संवाद किंवा संपर्क साधलेला नाही आणि शेवटचे 6 महिने मात्र काहीतरी निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काही थोडंफार धावपळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सभागृहातले प्रश्न जर बघितले तर 10 प्रश्न विचारले असतील तर 2च प्रश्न शिक्षण क्षेत्राच्या निगडीत आहेत. बाकी 7-8 प्रश्न हे वेस्टेड इंटरेस्ट किंवा वैयक्तिक स्वार्थापोटी टाकल्याचे आपल्याला कळतील की समृद्धी महामार्ग असेल किंवा या ठिकाणी दुसरं टेंडर असतील, कॉन्ट्रॅक्ट्स असतील याच्या संदर्भात ते प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून त्यांचा हेतू स्पष्ट होतो की 2 नंबर किंवा चुकीच्या कामांसाठी एक राजआश्रय पाहिजे म्हणून त्यांना सत्तेमध्ये जायचं आहे. दुसऱ्या बाजूला आमचा हेतू स्पष्ट आहे की त्या ठिकाणी एका प्रवृत्तीविरुद्ध आम्ही लढाई लढतो आहे आणि निश्चितपणाने शिक्षक हा देश घडवणारा एक घटक आहे. त्यांच्यासाठी काम करणं म्हणजे आमचं एक भाग्य समजतो. त्याच्याकरता आम्ही निवडणुकीत उतरलेलो आहोत. शिक्षकांनी उमेदवार निवडून दिला त्यानंतर सुद्धा शिक्षकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी आंदोलन करावं लागतात. यापुढे आपली काय भूमिका असणार? निश्चितपणाने दुर्दैव आहे. सीमेचं रक्षण आपण सैनिकांमार्फत करू शकतो, पण देशांतर्गत रक्षण करायचं असेल तर तिथली पिढी व्यवस्थित घडली गेली पाहिजे आणि त्या पिढीला घडवणारे आई वडील जितके आहे जबाबदार तितकेच शिक्षक असतात आणि त्याच शिक्षकांचे जर प्रश्न प्रलंबित राहिले तर निश्चितपणाने त्याचा परिणाम त्या ज्ञानदानाच्या कार्यावर होईल आणि संबंध पिढी आपली वेगळ्या मार्गावर जाऊ शकते. म्हणून प्राधान्याने कुठल्याही देशाच्या GDPला साधारणपणे 6% हा शिक्षणाचा खर्च झाला पाहिजे. आपल्याकडे 1.5 ते 2% होतो. तो जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत हे प्रश्न आंदोलनं चालू राहतील. माझी स्वतःची अशी भावना आहे ज्याला एक सक्षम धोरण आपल्या देशाने आणि राज्याने घेतलं पाहिजे. तोपर्यंत हे सुटणार नाही. त्याकरताच सभागृहात जाण्यासाठी मी शिक्षकांपुढे जातो आहे आणि ते मला तसा सकारात्मक प्रतिसाद देखील देत आहेत.